त्या दृष्टिकोनातून मी पवार साहेबांच्या सांगण्यावरनं हा फॉर्म या ठिकाणी विड्रॉल केला आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख आणि सुधीर मुंगसे यांच्यासह महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अक्षय जाधव यांनी देखील आपले नामनिर्देशन पत्र अखेरच्या क्षणी मागे घेतले आहेत। त्यामुळे खेड आळंदी मतदारसंघात आता खरी लढत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार व विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांच्यात थेट लढत होणार आहे। सोमवारी 4 नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश आले। त्यानंतर अतुल देशमुख यांनी माघारीचा निर्णय घेतला। जिल्हाध्यक्ष शेवाळे यांच्यासह तालुकाध्यक्ष हिरामण सातकर यांच्या उपस्थितीत अतुल देशमुख यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। अक्षय जाधव यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी देखील अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार सुधीर मुंगसे यांनी देखील सोमवारी दुपारी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सर्वच इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर मराठा समन्वयक अंकुश राक्षे, मनोहर वाडेकर यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला। तसेच सुरेखा मोहिते, मयूर होले, अरविंद पानमन यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी मागे घेतली। काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखल केलेला अर्ज देखील दुपारी अचानक मागे घेण्यात आला। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 22 उमेदवारांपैकी 9 उमेदवारांनी आपले उमेदवारी मागे घेतल्यामुळे निवडणूक रिंगणात 13 उमेदवार राहिले आहेत। यामध्ये महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार दिलीप मोहिते, महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे, वंचित आघाडीचे रवींद्र रणवे, बहुजन समाज पार्टीचे अनिकेत गोरे तर अपक्ष उमेदवार अमित गडदे, प्रकाश काळे, किसन गोपाळे, निळोबा गायकवाड, सागर बनसोडे, अमर बोऱ्हाडे, भूदेव शिंदे, साहेबराव जाधव, सुनील पवार हे एकूण 13 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत। उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात आज सोमवारी 4 नोव्हेंबर रोजी माघारीनंतर खेडचे प्रांताधिकारी तथा खेड आळंदी विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 22 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले। आज दिनांक 4 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंतच्या उमेदवारी मागे घेण्याच्या वेळेपर्यंत 9 उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन माघारी घेतलेले आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुरेखा दिलीप मोहिते अपक्ष, मयूर दिलीप कोले अपक्ष, अरविंद बाळासाहेब पानमन अपक्ष, अक्षय ज्ञानेश्वर जाधव महाराष्ट्र स्वराज्य पार्टी, मुंगसे सुधीर विठ्ठल अपक्ष, अतुल महादेव देशमुख अपक्ष, अमोल बाजीराव दौंडकर अपक्ष, अंकुश सुदाम राक्षे अपक्ष, मनोहर महादेव वाडेकर अपक्ष अशा 9 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे। आता एकूण 13 उमेदवार व 14 नोटा अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियेमध्ये 13 उमेदवार सध्या राहिलेले आहेत। प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। त्यामध्ये राष्ट्रीयकृत राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार अनिकेत मुरलीधर गोरे बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांना हत्ती हे चिन्ह देण्यात आलेलं आहे। दिलीप दत्तात्रय मोहिते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ, बाबाजी रामचंद्र काळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मशाल हे चिन्ह देण्यात आलेलं आहे। राज्यस्तरावरील अनरेकग्नाइज्ड पार्टीमध्ये रवींद्र राहुल रणदिवे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने त्यांना गॅस सिलेंडर हे चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे। उर्वरित राहिलेल्या 9 अपक्ष उमेदवारांना खालीलप्रमाणे चिन्ह वाटप केलेलं आहे। अमर मचिंद्र बोराडे ट्रम्पेट, शिंदे भूदेव कानू हिरा, श्री निळोबा चांगदेव गायकवाड गॅस शेगडी, काळे प्रकाश जिजाबा दूरदर्शन, गोपाळे किसन सखाराम सिट्टी, साहेबराव नारायण जाधव दुर्बीन, बनसोडे सागर गंगाराम ऑटो रिक्षा, सुनील विठ्ठल पवार कॅमेरा, अमित सुमंतराव गडदे एअर कंडिशनर अशा पद्धतीने भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्वांना चिन्हांचं वाटप करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये दिनांक 22 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत एकूण 34 नामनिर्देशन पत्र 23 उमेदवारांनी दाखल केली होती।
एक उमेदवाराचे उमेदवारी आणि नामनिर्देशन पत्र अवैध झालं. इतर 4 उमेदवारांचे पक्षाकडून भरलेले नामनिर्देशन पत्र अवैध झाले. एकूण 22 उमेदवारांपैकी 9 उमेदवारांनी आज रोजी माघार घेतलेली आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामध्ये सर्वांना या ठिकाणी चिन्ह वाटप झालेलं आहे. आज रोजी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3,76,623 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्याच्यामध्ये पुरुष 1,93,719, स्त्री 1,82,892 व इतर 12 असे मतदार आहेत. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुरवणी यादीमध्ये एकूण 9,750 मतदारांची वाढ झालेली आहे. त्यामध्ये पुरुष 4,275, स्त्री 5,475 अशा प्रमाणे मतदारांची वाढ झालेली आहे. एकूण यातील सर्व्हिस वोटर सैनिकी मतदार आपले 306 आहेत. त्यांना आपण इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट आजच सेवाने मंजूर झाल्यानंतर पाठवणार आहोत आणि तो त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहे. वेब कास्टिंगसाठी आपल्या एकूण 389 मतदान केंद्रापैकी 50% म्हणजे 195 मतदान केंद्र आपण निवडलेले आहेत. शॅडो एरिया ज्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची रेंज येत नाही तर त्या ठिकाणी 6 मतदान केंद्र अशी शॅडो एरियाची आपल्या विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामध्ये वांद्रा 1, पुढे खुर्द 1, एनए बुद्रुक 1, एनए खुर्द 1, अहिरे 1, जवळके खुर्द 1 अशा पद्धतीने 6 मतदान केंद्र शॅडो एरियामध्ये आहेत. त्या ठिकाणी आपण विविध माहिती पुरवणी आणि घेण्यासाठी रनरची सुविधा केलेली आहे. त्यानंतर नाविन्यपूर्व मतदान केंद्रामध्ये आपण 6 प्रकारची वेगवेगळी मतदान केंद्र केलेली आहेत. पिंक पोलिंग स्टेशन राजगुरुनगरचे 151, पीडब्ल्यूडी पोलिंग स्टेशन होलेवाडी 207, युथ पोलिंग स्टेशन चाकण 379, युनिक पोलिंग स्टेशन धोवली 6, मॉडेल पोलिंग स्टेशन आपले वाकीपूर 230 आणि परताहीन पोलिंग स्टेशन राजगुरुनगर 139 आपण केलेलं आहे. या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान प्रक्रियेच्या अगोदर साहित्य वाटप आणि साहित्य स्वीकृती हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुल येनेवाडी राजगुरुनगर या ठिकाणाहून पार पडणार आहे. होम वोटिंगच्या बाबतीत आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 120 लोकांनी आमच्याकडे 12D फॉर्म भरून दिलेले आहेत. त्यामध्ये 85+ वयाचे 75 मतदार आहेत आणि दिव्यांग मतदार 45 आहेत. त्या ठिकाणी वेगवेगळ्या 12 टीम तयार केलेल्या आहेत. त्या टीममध्ये 6 वेगवेगळे अधिकारी असतील आणि त्या अधिकाऱ्यांच्या सहाय्याने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून आपण मतदान करून घेणार आहोत. एकूण 36 क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी नियुक्त केले. मतदान केंद्रावरचं नियोजन हे चोखपणे आपण पार पाडत आहोत. एकूण मनुष्यबळ या निवडणूक प्रक्रियेसाठी आपण 10% जादाचे धरून 2278 अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे आणि त्यांच्या मार्फत आपण त्यांचं प्रशिक्षण दुसरा प्रशिक्षण वर्ग 11 व 12 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी पार पाडणार आहोत. आचारसंहिता कक्षामध्ये एपीएसटीचे 12 पदके, एसएसटीचे 9 पदक, पीएसटी 6 पदक आणि व्हीव्हीटी 2 पदके या ठिकाणी आपण नियुक्त केलेले आहेत. त्यांच्या मार्फत सर्व सभा त्यानंतर रॅलीज आपण कव्हर करत आहोत. खर्चाचा आपला एक्सपेंडिचर सेन्सिटिव्ह असेंब्ली असल्यामुळे या ठिकाणी 2 असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर आहेत आणि खर्चाबाबत सर्व उमेदवारावर चोख नियंत्रण ठेवून त्यांच्यावर सर्व खर्चाची दैनंदिन नोंद केली जाईल. या ठिकाणी आपल्याला कंट्रोल युनिट 466, बॅलेट युनिट 466 व व्हीव्हीपॅट 505 10% आणि 20% एक्स्ट्रा धरून प्राप्त झालेला आहे. त्याचं रँडमायझेशन सेकंद आपण लवकरच सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करणार आहोत आणि त्यावेळेस रँडमायझेशन झाल्यानंतर कोणत्या मतदान केंद्रावर कोणते मशीन जाणार आहे ते फायनल होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सेलिंग उमेदवारांचं केली जाईल आणि तेच मशीन त्या मतदान केंद्रावर पाठवलं जाईल. प्रत्येक उमेदवाराची जी खर्च मर्यादा आहे या निवडणुकीमध्ये 40 लाखाची आहे.
त्या 40 लाखाच्या मर्यादेमध्ये उमेदवारांनी खर्च केला पाहिजे आणि त्यांच्या सर्व ॲक्टिव्हिटीवर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. मतमोजणी आपली हुतात्मा शिवरामराजे राजगुरू क्रीडा संकुल येथे दिनांक 23/11/2024 रोजी पार पाडली जाईल. जे काही 3-4 क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियामध्ये आपलं कोणतेही मतदान केंद्र बसलेलं नाही, त्याच्यामुळे संवेदनशील केंद्र आपल्याकडे एकही नाही. आतापर्यंत 2 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, त्याचा आपण निपटारा केलेला आहे. सर्व नागरिकांना मी आवाहन करत आहे, सी-व्हिजिल हे ॲप आपण आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्यावं आणि त्याच्यामार्फत जर कुठं आचारसंहितेचा भंग होत असेल तर तात्काळ आमच्या निदर्शनास आणून द्यावं. त्याच्यावर सदर तक्रारीचा तात्काळ निपटारा केला जाईल आणि कोणी जर आचारसंहिता भंग केला तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याची दक्षता घेत आहोत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल देशमुखांची मनधरणी करण्यात शरद पवारांसह अमोल कोल्हेंना यश आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे विरुद्ध महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील अशी लढत होत असताना अतुल देशमुख यांची बंडखोरी निर्णायक ठरत असल्यानं बंडखोरी रोखण्यासाठी खासदार कोल्हेंनी फिल्डिंग लावली. यामध्ये देशमुखांच्या मनधरणीसाठी थेट शरद पवारांनी फोन केल्यानं देशमुखांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. देशमुखांच्या माघारीनंतर खेड आळंदीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे विरुद्ध महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्यात थेट लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अतुल देशमुख यांनी काय सांगितलंय पाहूयात. माघारीचा विषय असा आहे, माझा खरं तर फॉर्म हा पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून यामुळे भरलेला नव्हता, जागा शिवसेनेला गेली म्हणूनही भरलेला नव्हता. ज्या जागा कधी कधी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबाकडे आली आणि कधी कधी जागा खेडची शिवसेनेकडे गेली, या प्रोसेसमध्ये काही तालुक्यातील पुढाऱ्यांनी जो चिवडा केला होता आणि यामध्ये काही अर्थकारण आणि काही उद्योग केले, त्या प्रक्रियेमध्ये मला हेतुपुरस्पर बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांना उत्तर देण्यासाठी 2 दिवसाने विचारपूर्वक आम्ही हा फॉर्म भरला होता. आमची फॉर्मची इतकी तयारी झाली कारण या निवडणुकीमध्ये 1 वर्ष मी तयारी करतो आहे. माझे 390च्या 90 बूथ तयार आहेत आणि माझ्या एका साध्या SMS-वर आपण पाहिलं असेल की फॉर्म भरायला किंबहुना मीटिंगला 4-4 हजार लोक जमा झालेले आहेत. काल परवा जे 2 तारखेला आम्ही सभा केली, त्या सभेमध्ये देखील 16 ते 18 हजारपेक्षा जास्त लोक खेड तालुक्याची स्वखुशीने त्या ठिकाणी आली होती आणि त्यांना कुठलंही अर्थकारण न करता त्या ठिकाणी ते जमा झाले होते. यामागे गेले 20 वर्ष म्हणजे 2009 असेल, 14 असेल, 19 असेल आणि आता 24 यामध्ये सातत्याने माझा राजकीय प्रवास राहिला आणि या राजकीय प्रवासामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा होती की मी आमदार झालो पाहिजे. त्यामुळे अत्यंत प्रेमाने स्नेहाने कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी मेळावा देखील मोठा केला. आज मी फॉर्म इकडं भरण्यासाठी ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी शेकडोनी कार्यकर्ते रडत आहेत. मला देखील हा संघर्ष पाहायला भेटत आहे. कार्यकर्ते अत्यंत टोकाचं बोलत आहेत. मी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण स्वतःला त्रास होईल असं काही करू नका. हा निर्णय आपण निव्वळ शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या स्वाभिमानी लढ्यात सहभागी होण्यासाठी केला आहे आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याच्या भवितव्यासाठी ज्या काही सूचना दिल्यात किंबहुना ज्या गोष्टीने विचार केला आहे त्या दृष्टिकोनातून मी पवार साहेबांच्या सांगण्यावरनं हा फॉर्म या ठिकाणी विड्रॉल केला आहे. यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं त्या ठिकाणी मोठा सहयोग आहे. जगन्नाथ बापू शेवाळे आहेत, प्रकाशजी मस्के साहेब आहेत, अंकुशराव काकडे साहेब आहेत. या सर्वांनी या ठिकाणी हा विचार केला आहे कारण आमच्या शिरूर लोकसभेतल्या 4 जागेवरती शिवसेनेच्या बंडखोरी आहेत आणि आमची फक्त एकाच जागेवर या ठिकाणी बंडखोरी दिसत होती. त्यामुळे एका जागेमुळे 4 जागा त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंगमध्ये येत होत्या आणि अडचणीत येत होत्या. तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाबरोबर उभं राहिलं पाहिजे आणि पवारसाहेबांच्या वाईट काळात पवारसाहेबांबरोबर उभं राहिलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी हा फॉर्म विड्रॉल केलेला आहे. अन्याय अजिबात झाला नाही. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाकडे जर ही जागा आली तर ती अतुल देशमुखांनाच, याच्यावरती शरदचंद्रजी पवारसाहेब, त्यामध्ये सुप्रियाताई
त्यामध्ये जयंतराव पाटील, अमोलजी कोल्हे साहेब, जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, महिला जिल्हा अध्यक्ष शेवाळेताई, अशा सर्वच लोकांनी त्यावरती ठाम होते. त्यामुळे ही जागा कुठल्याही परिस्थितीत ही आपल्याकडं आली तर ती अतुल देशमुखलाच आहे. जे कोणी लोक त्या ठिकाणी मला विरोध करायला गेले ते त्यांच्या विरोधाला काडीची किंमत त्या ठिकाणी दिलेली नाही. परंतु जागा वाटपामध्ये 2च जागा शिवसेना पक्षाला पुणे जिल्ह्यात द्यायच्या आणि त्यामध्ये 21 जागेमध्ये 2 जागा आणि त्यात ग्रामीणमधली जी जागा आहे ती खेडची गेली आणि खेडची बंडखोरी रोखण्यामध्ये यश आलं म्हणजे अतुलसारखे निष्ठावान कार्यकर्ते पक्षाच्या बरोबर आहेत म्हणताना यश आलेलं आहे. आणि जे काही कोणी आमच्याबरोबर पूर्वीचे होते त्यांनी गद्दारी करून ते गेले असतानासुद्धा मुठभर निष्ठावान जे आमच्याबरोबर होते त्यावेळी त्यांच्या जीवावरती आम्ही लोकसभेला 31 जागा जिंकू शकलो. आता त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अजून भर पडलेली आहे कार्यकर्त्यांची आणि निष्ठावान आमच्या जागेवरती आहेत अतुलसारखे. त्याच्यामुळं ज्या जागा आम्ही लढवतो आहे जो सक्सेस रेट लोकसभेच्या निवडणुकीला होता त्याच पद्धतीचा सक्सेस रेट किंबहुना त्याच्या पुढचा हा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल. घटक पक्षातले आमचे सर्व सहयोगी पक्ष हे एका विचाराने या निवडणुकीला सामोरे जातात. आपण जो प्रश्न केलात आजच्या म्हणजे अतुल उमेदवारांना ज्यांनी आता माघार घेतली पक्षासाठी आणि आघाडीसाठी, त्यांनी आपल्याला सांगितलं की मी या पुढच्या सगळ्या मुवमेंटमध्ये असणार आहे आणि आमचा पक्षाचा कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याच्या दृष्टीनं 100% प्रयत्न करणार आहे आणि परिवर्तन हे या तालुक्यामध्ये निश्चित दिसणार आहे. बापू, आत्ता इतर तालुक्यांमधली काय परिस्थिती आहे? जुन्नर, आंबेगाव, शिरूर, जुन्नरमध्ये सुद्धा म्हणजे असं ज्या जागा असं आहे की ह्या वाटपामध्ये ज्या जागा आम्ही निवडून आणू शकतो अशाच जागा आम्ही घेतलेल्या आहेत. जास्तीच्या जागाचा आग्रह आमच्या नेत्यांनी धरलेला नाही. आणि जुन्नरमधली जागा जुन्नर किंबहुना आंबेगावसुद्धा की ज्याच्याबद्दल लोकांना साशकता वाटते अशी आंबेगावची जागासुद्धा आम्ही या वेळेला जिंकणार आहोत. बापू, देशमुख यांनी आज अर्ज माघार घेतलाय. आपल्या म्हणण्यानुसार निष्ठावान म्हणून पुढील काळात त्यांना काही पक्षात विशिष्ट असे स्थान दिले जाईल का जिल्ह्यात? निष्ठावंताचा विचार पक्ष करत आलेलाच आहे आजपर्यंत, पुढे केला जाईल. निश्चितपणे निष्ठावंताचा विचार पक्ष यापूर्वी करत आलेला आहे आणि अतुलसारख्या निष्ठावंताचा विचार आम्ही निश्चितपणे निर्विवादपणे पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सध्या चालू आहे. आज खऱ्या अर्थानं माघारीचा दिवस होता. त्यानिमित्तानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे सहकारी ज्यांनी माझ्याबरोबर पुणे जिल्हा परिषदमध्ये आदर्शपणे काम केले ते अतुल भाऊ देशमुख असतील, सुधीर भाऊ मुंगसे असतील, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे अमोल दौंडकर असतील, यांनीसुद्धा या ठिकाणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज माघारी घेतलेले आहेत. त्याचबरोबर अपक्ष म्हणून असणारे अंकुशराव राक्षे असतील, अक्षय जाधव असतील, त्याचबरोबर अरविंद पानमंद असतील, या सर्वांनीसुद्धा या ठिकाणी मनोहर वाडेकर असतील, या सर्वांनी आज माघारी घेतलेले आहेत. मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. या सर्व मंडळींनी मला निवडणुकीसाठी अत्यंत मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून सर्वच सहकारी, त्यामध्ये अतुलभाऊ देशमुख असतील, सुधीरजी मुंगसे असतील आणि त्याचबरोबर अमोलराव दौंडकर असतील, हे खऱ्या अर्थानं उद्या आपल्या तालुक्याचं वैभव माऊलींच्या समाधीजवळ त्या ठिकाणी अभिषेक करून आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात होणार आहे. संपूर्ण प्रचारामध्ये मुख्य भूमिका ही सर्व मंडळी निभावणार आहेत. त्यांना पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. उद्या आपल्या प्रचाराचा शुभारंभ आपलं जागृत देवस्थान माऊलींच्या आळंदीमध्ये होत आहे आणि त्या ठिकाणून कुरुळी मरकळ गटातील सर्व गावांचा दौरा सकाळी 8 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत आपणाला पूर्ण करायचा आहे. सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती
मी आपल्या भेटीसाठी येत आहे. आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावेत ही विनंती. प्रचाराला अवघे 13 दिवस उरलेले असताना महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी आता प्रचाराची राळ उडवून दिली असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या आळंदी येथील प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. प्रचाराची तयारी लक्षवेधी होते. महायुतीमधील सर्वच घटक पक्ष प्रचारात उत्साहाने सामील झाले होते. युवकांनी सक्रियपणे या प्रचारात भाग घेतला असल्याचं आमदार मोहिते समर्थक कार्यकर्त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिन अहिर आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर सळकून टीका केली. जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड यांनी खेड तालुक्यातील विकास कामांचा अक्षरशः पर्दाफाश केला. माजी मंत्री सचिन अहिर यांनी काँग्रेसचे ॲडव्होकेट निलेश कड यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत चाकण एमआयडीसीसह तालुक्यातील विकास कामांबाबत सूचक भाष्य केले. माजी मंत्री सचिन अहिर व जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड नेमके काय म्हणाले थोडक्यात पाहूयात. आणि म्हणून मी ह्या कार्यालयाला आता निवड फक्त निवडणूक पुरत्या मर्यादित न बघता भविष्य काळामध्ये हा आमदारांचं कार्यालय कसं होईल याकडे बघण्याचं काम आहे. आमचे सहकारी मित्र तरुण सहकारी बोलताना काँग्रेस पक्षाचे कड साहेब ना ते बोलताना बोलले ही गोष्ट खरी आहे की मलाही आठवते की ज्यावेळी या भागाचा लोकप्रतिनिधी पद इतरांकडे असताना पण देखील काही काळ मी राज्याचा उद्योग मंत्री या नात्याने त्यावेळी चाकण सारख्या या परिसरामध्ये महिंद्रा कंपनी मी राज्याचा उद्योग मंत्री होतो आणि अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळी देखील त्याचा उद्घाटन हे माझ्या हस्ते करण्याचं काम केलं आणि मला असं आठवते आणि मला असं जाणवते की त्याच्यानंतर एकही मोठा कारखाना दुर्दैवाने या जिल्ह्याला लाभला नाही. किंबहुना या जिल्ह्याच्या बाजूला लागून असलेला तळेगाव मधील फॉक्सकॉन हा सर्वात मोठा उद्योग हा घेऊन जाण्याचा घाट जर कोणी केला असेल तर या बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी करून घेऊन ते गुजरातमध्ये नेऊन जाण्याचं काम केलं. ही निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची या तालुक्यासाठी तर आहेतच आहे, पण याही पेक्षा जो आपल्याकडनं गेलेला जो रोजगार आहे, वाढलेली महागाई आहे आणि सर्वात महत्वाची की महाराष्ट्राची अस्मितेची लढाई लढण्यासाठी आणि विशेषतः टिकवण्यासाठी ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. या दृष्टिकोनातून तुम्ही आपण पाहण्याचं काम केलं पाहिजे. सचिन भाऊ, मी तुम्हाला 2010 पासून आपलं आघाडीचं सरकार होतं, तुम्ही तेव्हा मंत्री होते राज्यात आणि या तालुक्यामध्ये जे औद्योगिकरण झालंय त्यामुळे जे नागरीकरण वाढत होतं त्यासाठी आधी पृथ्वीराज बाबांकडे चाकण आणि राजगुरुनगर या 2 नगरपालिका स्थापन व्हाव्या यासाठी सातत्याने पाठपुरावा करून गेलो. असाच पाठपुरावा मग चाकणची एमआयडीसी त्याच्यासाठी इंडस्ट्रियल टाउनशिप असेल किंवा मग आमच्या इथं ESICचं हॉस्पिटल आहे जे आता वासुलीला शिंदे वासुलीला होतं. दुसरं आमच्या इथं उपजिल्हा जे रुग्णालय चाकणचं आहे ते पण आम्ही करण्यासाठी अक्षरशः कोर्टात गेलो. इतकं हे असंविधानिक सरकार आहे. 2 वर्षात त्यांनी एवढा त्रास दिला. आता मागच्या महिन्यामध्ये पालकमंत्री साहेब आले अजितदादा, त्यांनी सांगितलं की महिला रुग्णालयाची माझ्याकडे मागणी झाली. सचिन भाऊ, मी त्यांना 30 जूनला भेटलो DPDCला. त्यांना म्हणलं दादा 100 कोटीची गरज आहे. आरोग्य विभाग सांगतोय की 100 कोटी नाहीये, तेवढं जर तुम्ही सांगितलं तर मान्यता भेटेल. आणि जेव्हा मी आरोग्य विभागात प्रत्यक्ष गेलो तर तिथं आमच्याच भागातले अधिकारी ते मला म्हणले डॉक्टर अमोल कोल्हे आणि निलेश कर यांचं टिप्पणीत नाव आहे म्हणून हा प्रस्ताव मंजूर केला नाही. जे लाडकी बहीण योजना मोठमोठ्याने सांगतात ते लाडक्या बहिणीला या आमच्या खेड तालुक्यामध्ये मायग्रंट पीपल खूप आहेत आणि आमच्या इथं मग ग्रामीण भाग आहे, आदिवासी भाग आहे, त्या महिलांना तातडीची आरोग्य सेवा नाही, तर ती सेवा भेटावी म्हणून आम्ही मागणी केली. ते सरकार हे देऊ शकलं नाही. आणि आता काही लोक सांगतात की आम्ही एवढा विकास केलाय तेवढा विकास केलाय. मी एकच सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार आलं की कशी ताकदीने काम होतात. आता आमचे मार्गदर्शक अशोकराव म्हणले की बाबा भामासखेड धरण, आता ते धरण कुणी बांधले यात मी जात नाही, पण त्या धरणातलं पाणी आपल्याला राहिलंच नाही. 2 महापालिकांना ते पाणी गेले, MIDCला पाणी गेले
आज आपल्याला आंध्रा धरणातून चाकण एमआयडीसीला किती पाणी पाहिजे म्हणजे याकडे काही एक लक्ष नाही. त्या जाधववाडी प्रकल्पातून चरवली आणि अन्य 4 गावांना घेतले, पण आळंदीला आम्ही पुणे महानगरपालिकेच्या पाण्यावर डिपेंड आहे. जे पुणे महानगरपालिका आळंदी मोठं तीर्थक्षेत्र आहे. असे भयंकर प्रश्न या तालुक्यात निर्माण झाले आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून एक सुशिक्षित उमेदवार जो इंजिनियर आहे, मी स्वतःही सचिन भाऊ सिव्हिल इंजिनियर आहे, जेव्हा आपण प्रोजेक्ट करतो डीपीआर करतो त्याबद्दल मी बाबाजी काळेंचं बघितलं की यांचं कामाचा जो आवाका आहे आणि सामान्य जनता, तुमचं आदिवासी पाडा असो किंवा एखादा चांगली सोसायटी असो, सगळ्यांशी वेल कम्युनिकेशन आणि अतिशय नम्रपणे. पण मी एवढंही सांगतो की बाबाजी काळेंच्या विरुद्ध एखादा जर बोलला माणूस तर त्या माणसाला भीती वाटायचं कारण नाही, इतका हा माणूस सज्जन आहे. त्यामुळं या तालुक्यामध्ये जी विकास कामाची मोठमोठी गणितं सांगितली जातात, आम्ही वारंवार मांडत असतो की ही कामं कसं चाललंय, हे कुठं चाललंय. तुम्हाला 68 कोटीची योजना जी आमची चाकण नगरपालिकेची आहे, म्हणजे धरण आमच्या उशाला आहे पण आमच्या कोरड घाशाला पडली होती, ती इतकी चुकीची केली होती की आम्ही त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये नगर विकास मंत्री म्हणून एकनाथरावजी होते, त्यांना आम्ही भेटलो, खासदारांनी पत्र दिली, आम्हाला अक्षरशः इतका त्रास झाला, पण ती योजना आम्ही 159 कोटीची संघर्ष करून करावी लागली. म्हणजे वारंवार प्रत्येक गोष्टीला एका मीटिंग मध्ये आम्हाला पालकमंत्री म्हणले की तुम्हाला दिलं ना वाढून, अरे वाढून दिलं पण आम्हाला 2 वर्ष मांडायला लागले. मग ही आपल्या तालुक्याची जी दुरावस्था होत चालली आहे, त्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. शक्तीचे प्रयत्न करतात की बाबा आपला महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे त्याला कशी मदत होईल, यासाठीच आपण काम करणार आहोत. तर माझी नम्र विनंती आहे की आज आपण या तालुक्यातले भीमाशंकर पासून मग तुमचे पैशाची गाव, मी आदिवासी गावाची असतील, मग त्याच्या खाली डेण्याचा प्रश्न आहे. डेण्याला जागा भेटत नाही म्हणून ग्रामीण रुग्णालय होत नाही. म्हणजे जागा आता एवढ्या मोठमोठ्या विकासाच्या गप्पा होतात पण डेण्याला नाही. आपल्या राजगुरुनगरचं ट्रॉमा सेंटर झाले. एकदा जर इथे एखादा ऍक्सिडेंट झाला सचिन भाऊ तर तुम्ही त्या ट्रॉमा सेंटरला गेले ना, आता कुलूप आहे, आताही जाऊन बघा, ऑक्सिजन प्लांट बंद आहे, तिथे एक्सप्रेस फीडरची लाईन नाहीये. म्हणजे इतकी बद्तर अवस्था या तालुक्याची झालेली आहे. त्यामुळं आता महाविकास आघाडी सरकार आल्याशिवाय काय होणार नाही. पुढं मला कोणत्याही उमेदवारावर किंवा कोणावरही मला टीका करायची सवय नाही. त्यांनी जे सांगितलं की तुम्ही विकासाची कामं सांगा, मी कधीही सांगायला तयार आहे. जी कामं केली ती कामं आम्ही तुम्हाला दाखवू, त्याचे कागदपत्र दाखवू, तुमची मागणी कधीची, आमची मागणी कधीची, आणि या पुढं कामांचा आपल्याला पाठपुरावा करायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार हवंय. महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल तर आपल्याला खेडमधून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे, एवढंच मी सांगतो. पुणे नाशिक महामार्गावर कुरुळे येथे लक्झरी बस आणि मालवाहतूक टेम्पो यांचा अपघात सोमवारी रात्री झाला. यामुळे महामार्गावर मोठी कोंडी झाली होती. या अपघातातील जखमींची आणि अन्य माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकलेली नाहीये. कोळे, पाईट, तळवडे आणि कोहिंडे बुद्रुक गावातील 7 आदिवासी ठाकरवाडीमधील 300 कुटुंबांना रवा, मैदा, साखर, तेल, साबण आणि खोबरे तेल असे 7 किलो किराणाचे किट देण्यात आले. शरद पुट्टे पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. खेड तालुक्यातील पश्चिम भागामध्ये भात काढणीला वेग आला आहे. वाकीतर्फे वाडा भागात अनेक भात उत्पादक शेतकरी शेती कामात व्यस्त असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.